नमस्कार. खंड 21वा, अज्ञातवास पर्व भाग 4, उद्योग पर्व पुढे चालू. आपण ऐकतोय भगवत यान पर्व भाग 132व्यापासून पुढे. भाग 132वा. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्ण कुंतीच्या निवासस्थानी जातो, तिच्या पाया पडतो. तिथे तो तिला सभेत जे जे काही घडलेलं आहे ते थोडक्यात सांगतो. तो सांगतोय, ऋषी आणि मी विविध प्रकारे त्याला समजावून सांगण्याचा प्रयास केलेला आहे, परंतु ते दुर्योधन मानायला तयारच नव्हता. ह्याचाच अर्थ दुर्योधन आणि त्याच्या दोस्तांचा काळ समीप आलेला आहे हे स्पष्ट होतं, असं कृष्ण म्हणाला. पुढे तो कुंतीला हेही सांगतो की तो तिचा निरोप घेऊन लवकरच युधिष्ठिराला भेटू इच्छितो. आता मला सांग आत्ये, मी तुझा काय निरोप तुझ्या मुलांना देऊ ते ऐकायला मला आवडेल. कृष्णाला कुंती सांगायला लागते, अरे केशवा, त्याला सांग, अरे माझ्या मुला, तुझं पुण्य कमी होत आहे. व्यर्थ कुठलीही हालचाल करू नकोस. जसे वेदांचे अभ्यासक असतात, जे वेद वाचतात पण त्यातला अर्थ मात्र ते समजत नाहीत, अशांना वेद वाचूनही अज्ञानीच समजलं जातं. तुझ्या क्षत्रिय कर्तव्याबाबत तुझं दुर्लक्ष झालेलं आहे. तू ब्राह्मणांची नक्कल करण्यात स्वतःला धन्य समजतोयस, ते उचित नाही आहे. स्वयंभूने दिलेल्या आदेशानुसार तू तुझं क्षत्रिय कर्तव्य पार पाडत नाही आहेस. सगळ्यांच्या संरक्षणासाठी ब्रह्माच्या हातातून क्षत्रिय उत्पन्न झालेले आहेत हे तू विसरलेला आहेस. क्षत्रिय स्वावलंबी असावा लागतो. त्या संदर्भात एक किस्सा फार पूर्वीपासून सांगितला जातो, तो मी तुला सांगते. फार प्राचीन काळी वैश्रावण एकदा संतुष्ट झाल्यामुळे राजर्षी मुचुकुंदाला जग दान करतो, परंतु तो राजर्षी ते दान स्वीकारत नाही. तो राजर्षी वैश्रावणाला सांगतो की तो दान घेत नाही, त्याला त्याच्या कमाईचं वैभव पाहिजे. ते ऐकल्यानंतर वैश्रावणाला फार आनंद होतो. त्यानंतर यथावकाश मुचुकुंद त्याच्या सामर्थ्याने पृथ्वी जिंकतो. त्यानंतर महसूल म्हणून जनतेकडून उत्पन्नाचा 6वा भाग त्याचा हिस्सा म्हणून स्वतःकडे ठेवतो. तसं करून प्रत्येक वर्णाच्या लोकांनी त्यांची त्यांची कर्तव्य सांभाळली तर जग सुखाने राहू शकतो. तो राजा त्याची कर्तव्य पार पाडतो, तोच फक्त देवांचा प्रतिनिधी समजला जातो. केवळ गादीवर बसलाय म्हणून तो राजा समजला जात नाही. अशा रीतीने जर सगळे वर्ण आपापलं कार्य इतरांचा मान राखून करत असतील तरच तिथे सत्ययुग अवतरतं. ती राजाची जबाबदारी असते. राजा त्याच्या राज्यात सत्ययुग आणू शकतो. समाजात सत्ययुग आहे की कलियुग आहे हे त्याच्या म्हणजेच राजाच्या शासनकर्त्यांवर अवलंबून असतं. समाजातील माणसं ठरवू शकतात की कोणते युग त्यांच्या राज्यात कार्यरत असावं. तुझ्या राज्यात कोणतं युग असावं हे ब्रह्मदेव ठरवत नाही. हे जे समजतात ते आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळतात. राजा ठरवतो त्याच्या राज्यात सत्ययुग असावं की त्रेता की द्वापार किंवा कली. जो राजा त्याच्या राज्यात सत्ययुग अथवा त्रेतायुग आणतो तो स्वर्गात जातो. ज्या राज्याच्या राज्यात कलियुग असतं किंवा कलुयुग असतं तो राजा पापी समजला जातो आणि त्याचा सर्वनाश होतो. तसा राजा मृत्यूनंतर नरकात जातो. तुला राजर्षी व्हावंसं वाटतं, त्यासाठी जे करायचं आहे ते तू करतच नाही आहेस. केवळ ब्राह्मणात बसल्यामुळे आणि दानं दिल्यामुळे तू राजर्षी होणार नाही आहेस. तू जसं करत आहेस ते तुझ्या पित्याच्या मनाप्रमाणे नाही आहे. मलासुद्धा ते मान्य नाही आहे. तुझ्या कोणत्याही पूर्वजांनासुद्धा ते मान्य नाही आहे. तुझ्यासाठी मी ब्राह्मणांचे आशीर्वाद, कृपा, देवांचे दुवे, पितरांचे दुवे मागत आलेली आहे. तुमच्या दीर्घायुष्यासाठी, संपन्नतेसाठी, मुलाबाळांसाठी मी व्रत करत आहे. माता पिता नेहमीच आपल्या मुलांचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. भल्या बुऱ्या मार्गाने ते केलं जातं. अरे कृष्णा, ते उच्च कुळात जन्मूनही अजूनही निर्वासित आहेत. त्यांचं राज्य नाही आहे. त्यांच्या सगळ्या हिमती आणि धाडसासकट ते भिकाऱ्यासारखे राहत आहेत. सुख म्हणून काही असतं ते त्यांच्या नशिबातच नाही आहे. एखाद्या भिकारी संपन्न माणसाच्या आश्रयात राहून
सुखाचा घास खात असतो. म्हणजे सुखाचा घास मिळवण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व आवश्यक नसतं. केवळ तशा माणसाच्या आधारात राहण्याचं शहाणपण मात्र असावं लागतं. ब्राह्मण भीक मागून राहतो, क्षत्रिय संरक्षण देऊन त्यातून कमाई करतो, वैश्य व्यापार करून धन कमवतो, तर शूद्र सेवा देऊन जगतो. तू क्षत्रिय म्हणून तुला भीक मागता येणार नाही. तुम्ही क्षत्रिय म्हणून इतरांचं संरक्षण करणं हाच तुमचा धंदा ठरतो. तुम्हाला तुमच्या हाताच्या बळावर जगायचं आहे. तुम्हाला स्वबळावर भीक न मागता तुमच्या पिताचं राज्य आणि स्वतःचं राज्य पुन्हा मिळवायचं आहे. तुमची माता असून मला दुसऱ्याच्या कृपेवर राहावं लागतं याची तुला लाज वाटत नाही आहे का? शेवटी सांगते, तुमचं किंवा तुझं नेतृत्व क्षत्रियाला शोभणारच नाही आहे. तू सतत दुसऱ्याच्या सल्ल्याच्या शोधात असतो, जसं काही तुला स्वतःची अक्कलच नाही आहे. निदान ह्यापुढे तरी तू खऱ्या क्षत्रियाला शोभेल असं काम करावं, अशी मी तुला आज्ञा देत आहे. प्रसंगी वृकोदराचं ऐकत जा, नकुलाचं, सहदेवाचं ऐकत जा. ते तुझ्यापेक्षा जास्त चांगले राजे झाले असते असं मला कधीतरी वाटतं. पापाचरण न करता कार्य करत राहा. आणि इथेच आपण आपला 132वा भाग संपवणार आहोत. भाग 133वा कुंती पुढे सांगते आहे. या संदर्भात मी एक किस्सा तुला सांगू इच्छिते. त्यातून युधिष्ठिर काही शिकला तर बरं आहे. विदुला नावाची एक महिला होती. ती उच्च कुलीन होती. ती तिच्या भागात प्रसिद्ध पण होती. थोडीशी रागीट होती. ती थोडी लुच्चीसुद्धा होती. तिच्यात क्षत्रियवाणा ओतप्रोत भरलेला होता. ती सुशिक्षितसुद्धा होती आणि जगाच्या व्यवहाराचा देखील तिला चांगला अनुभव होता. तिला जगातील सगळे राजे ओळखतही होते. तिने विविध विद्वानांच्या मतांचा अभ्यासही केला होता. एकदा तिचा मुलगा लढाईत हरल्यामुळे दुःखी होऊन जमिनीवर पडून रडत होता. ते पाहून विदुराला राग आला आणि ती त्याला सांगते, ते मी युधिष्ठिराला सांगते, अरे कृष्णा, तुझ्या माध्यमातूनच सांगू पाहणार आहे मी त्याला. विदुला त्याला म्हणते, अरे संजया, तू माझा मुलगा शोभत नाही आहेस. तू तुझ्या शत्रूंना आनंद देत आहेस. तू तुझ्या पित्याचा सुद्धा मुलगा राहिलेला नाही आहेस. तुला तुझ्या पराजयाचा राग कसा येत नाही आहे. जर तुला अशा परिस्थितीत राग येत नसेल तर तुला पुरुष कसं समजता येईल. तू हिजडा झाला आहेस का? अशा रीतीने रडत बसून तू काय मिळवणार आहेस? तुझं भलं व्हावं असं जर तुला वाटत असेल तर तू उठ आणि नव्याने लढण्याची तयारी कर. अशा रीतीने रडत बसून तू स्वतःचा सुद्धा अपमान करत आहेस. हे खऱ्या क्षत्रियाचं लक्षणच नाही आहे. तुझ्या अशा वागण्यामुळे तुझे शत्रू जास्त माथतील. त्याचा तुला त्रास होत राहील. अशा रीतीने गप्प बसल्याने तू लवकरच नष्ट होशील. प्रतिकार करत राहणं हे क्षत्रियांचं कार्य असतं. रडत बसण्याने तो क्षत्रिय ठरत नाही. तुझी हिंमत वाढव. जीवाची बाजी लावून पुन्हा लढण्याच्या तयारीत हो. गरुडासारखा तुझ्या शत्रूवर हल्ला करून जा. खरा क्षत्रिय जिवंत असेपर्यंत कधीच हार मानत नाही. तो सतत लढतच असतो. असा रडत बसत नाही. शत्रूचा नाश होईपर्यंत ते लढतच असतो. एकदा अपयश आलं म्हणून असं रडत बसायचं नसतं. कोणालाही अनेक प्रयत्नानंतरच जीत मिळत असते. थोड्या अपयशाने रडत बसणं हे क्षत्रियाला तर शोभतच नाही. लोकांना समजू दे की माझा मुलगा हरण्याने थांबत नाही, तर उलट जास्त जोराने मुसंडी मारून उठतो. आणि त्यातच खऱ्या क्षत्रियाची शान असते. आग कशी भडकते तसं हरणाऱ्या क्षत्रियाचं असलं पाहिजे. त्यांनी असं धुमसत राहणं योग्य नाही आहे. आणि म्हणून म्हणतात, लढत लढत मरणारा क्षत्रिय जिंको अगर न जिंको तो श्रेष्ठ असतो आणि म्हणूनच तो स्वर्गात जातो. इंद्रसुद्धा तशा हार न मानणाऱ्या क्षत्रियांचा सन्मान करतात. हार मानणाऱ्या क्षत्रियांचे सगळे अधिकार संपुष्टात येतात. त्याच्यात जगण्यातच काही तथ्य नसतं. तो जगूनसुद्धा मेल्यागतच असतो. शूद्रसुद्धा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजला जातो. जो शत्रूचा निःपात करतो त्याला शत्रूला ठार मारल्यामुळे पाप लागत नाही, तर पुण्यच लाभत असतं. तुझा पुरुषार्थ जिंकण्यात आहे, रडत बसण्यास नाही आहे. हार मानणारा पुरुषच नसतो आणि बाईसुद्धा नसतो.
कारण क्षत्रिय बाणा दोघातही असावाच लागतो. बायकासुद्धा क्षत्रिय असतात, ज्या कधीही हार मानत नाहीत. हार मानणारा हिजडाच समजला जातो. पुरुषार्थ शौर्याचं, तपस्येचं, अभ्यासाचे असे विविध असतात. त्या सगळ्यात जिंकत राहणं ह्यालाच पुरुषार्थ असं समजलं जातं. तू भीक मागणाऱ्या माधुकर्यासारखा वागू नकोस. तो तुझा पिंड पण नाही आहे. तू माझा पुत्र आहेस अशा भित्र्या माणसाला कोणी मित्रसुद्धा लाभत नाही. कुंती पुढे सांगते युधिष्ठिराला उद्देशून, राज्य घालवलेला, सगळ्या साधन सामुग्री घालवलेला, सुखाची साधनं घालवलेला अशा माणूस जगण्यासाठी सुद्धा नालायक समजला जातो. त्या अवस्थेत माझी मुलं त्या एका युधिष्ठिराच्या न करतेपणामुळेच गेलेली आहेत. असा माणूस माझ्या पोटी जन्माला याचंच मला दुःख होतं आहे. नीतिशास्त्राची सबब पुढे करून तो त्याच्या नाकर्तेपणाचं समर्थन करत आलेला आहे. त्याला, अरे कृष्णा, तू तरी शिकव खरं नीतिशास्त्र जे तू आचरत आहेस. अशा न करत्या पुत्राला कोणत्याही बाईने जन्माला घालूच नाही आहे. ते मी केलं आहे याचं मला खूप वाईट वाटतं आहे. त्या हिंमतवान इतर मुलांची त्यामुळे किती कुतरोड होत असेल ते मी समजू शकते. मीच त्यांना सांगितलं आहे की ते त्याच्या मोठ्या भावाच्या आज्ञेत राहतील आणि त्याचं मला फार दुःख होत आहे. हा माझा मुलगा नेता बनण्याच्या योग्यताचाच नाही आहे हे मी मान्य करते. इथेच आपण भगवत यान पर्व भाग 133 संपवणार आहोत. भाग 134 विदूला पुढे सांगते जे कुंती सांगत असते. अशा परिस्थितीत तू सापडलेला आहेस म्हणून तू पुरुषार्थ जर सोडत असशील तर ते योग्य नाही आहे. तसं असेल तर तुला शूद्रापेक्षाही शूद्र असा होऊन जगावं लागेल. जो क्षत्रिय त्याचं कर्तव्य पार पाडत नाही त्याला चोर समजलं जातं, कारण ते त्याच्या कर्तव्यात तो चुकलेला आहे. त्याला देव क्षमासुद्धा करत नाही. तसं तुझं तू होऊ देऊ नकोस. विदूला मान्य करते की त्याचा शत्रू सिंधचा राजा, ज्याला बरेच मित्र आहेत, ते सुद्धा त्या सिंधच्या राजाच्या नाशाची वाट पाहत आहेत. त्याचा तू फायदा उठवला पाहिजेस. त्यांची दुफळी करण्याचा प्रयत्न कर. क्षत्रियांनी केवळ लढायचं नसतं, त्याबरोबर कुटील नीतीचा वापरसुद्धा करायचा असतो. त्यात कोणतंही पाप नाही आहे. कुंती पुढे कृष्णाला म्हणते, अरे कृष्णा, तू तरी माझ्या मुलाला ते सगळी शास्त्र शिकवायला पाहिजे होतं ज्याच्यात तू तरबेज आहेस. कृष्ण ते ऐकून फक्त स्मित करतो आणि गप्प बसतो. युद्धाने जे मिळत नाही ते कुटील नीतीने क्षत्रिय मिळवत असतो. त्यासाठी त्याला पुण्य आणि हित याचे संबंध चांगले माहिती असले पाहिजेत. असहाय्यता ही मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त वाईट असते. तू त्याला त्यातून बाहेर ये, प्रयत्नांना सुरुवात कर. मी उच्च कुलीन जन्म झालेली जशा मुली एका घरातून दुसऱ्या घरात जातात तशी मी सुद्धा आलेलीच आहे. अशा मातेचा मुलगा असहाय्य होऊन जर राहत असेल तर ते कसं शोभेल. आपण जर अशा रीतीने हारलो तर आपलं वैभव नाहीसं होईल. आपले नोकर आपल्याला सोडून आपल्या शत्रूच्या घरात कामासाठी जातील हे तुला आवडेल का? आपले पुरोहित आपल्याला सोडून जातील कारण आपण त्यांची दक्षिणा देऊ शकत नाही हे कसं दिसेल त्याचा विचार तू कर. तुझ्या अपयशामुळे माझी काय परिस्थिती होईल ते पहा. मला जर दुसऱ्यांच्या मदतीने जगावं लागलं तर मी माझा जीव देईन. आईबापांची मुलं त्यासाठी सहारा असतात. जर ते असे हातपाय गाळून बसले तर त्यांच्या मातापित्यांनी काय करायचं? अशा रीतीने जगण्यापेक्षा मरण पत्करलं. जेव्हा क्षत्रिय लढाई जिंकत असतो त्याचे सुप्त वैरीसुद्धा त्याला बिचकून वागत असतात. एका वृत्राला इंद्राने मारलं तेव्हा त्याला देवांचं राज्य मिळालं. युद्धात जिंकण्याने कधी पापसुद्धा लागत नाही. न्यायासाठी पापकारक शत्रूचा नाश करणं ह्यासाठी ब्रह्माने क्षत्रिय वर्णाची निर्मिती केलेली आहे. जर तोच असा हातात झाला तर कसं चालेल? मला तू असा निराश झालेलं पाहणं आवडत नाही. तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या शत्रूची ताकद वाढत आहे, तेही योग्य नाही. उठ मला, उठ आणि जिंकण्यासाठी तयार हो.
तुझ्या कुळाला शोभेल असंच तू वागलं पाहिजेस. जर तू तुझ्या जेत्याच्या मागून चालत आहेस आणि त्याची स्तुतीच तू मनगात आहेस असं मला पाहावं लागलं तर त्यापेक्षा मी मृत्यू स्वीकारीन. अशाने माझ्या आत्म्याला कुठून सुख मिळणार आहे? अरे, त्यापेक्षा तू जन्मलाच नसतास तर ते जास्त चांगलं झालं असतं. एका क्षत्रियाला दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यावं लागणं कितीतरी निंदनीय असतं. आपल्या घराण्यात अशा रीतीने कोणीही दुसऱ्याच्या ओंजळीने न पाणी प्यायले अथवा मागून चाललेले आहेत. मी तुला क्षत्रियांच्या कार्याचं सांगितलेलं आहे. हे सगळं ब्रह्माच्या आदेशानुसारच आहे. जो हे क्षत्रियांचे गुण जाणतो तो कधीही कोणापुढेही वाकणार नाही. कितीही छळ केला, कितीही त्रास दिला तरी तो सच्चा क्षत्रिय हार मानत नाही. त्या बदल्यात तो मृत्यू धन्य मानतो. उच्च कुलीन क्षत्रिय एखाद्या मस्तवाल हत्तीसारखा फिरत असला पाहिजे. त्याची प्रत्येक कृती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच असते. तो ब्राह्मणांच्या पुढे नमतो ते त्यांच्यातील ज्ञानसागराचा मान ठेवण्यासाठी. त्यांनी इतर वर्णांना मार्गदर्शन करायचं असतं. त्याचं दान हे सत्पात्रच असलं पाहिजे. त्याचे सगळे निर्णय तर्कशुद्धच असले पाहिजेत. तो भावना विवशतेने लुब्ध होणारा नसला पाहिजे. तो त्याच्यासारखे लोक जमवून त्याची ताकद वाढवतो. तो असाच जगला पाहिजे. इथेच आपण 134वा भाग संपवणार आहोत. भाग 135वा. कुंती पुढे सांगते. ते विदुलाचं म्हणणं ऐकल्यानंतर त्याच्या आईला तो म्हणतो, तू किती निर्दय आहेस माते. तुला क्षात्र तेजाचं कौतुक आहे. माझ्या अवस्थेची तुला अजिबात पर्वा नाही आहे. त्या क्षत्रिय धर्माची तू करतो मी, ज्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. त्या नीतीप्रमाणे तू मला लढण्यास सांगत आहेस. जसं तुला माझ्याबद्दल जराशीसुद्धा अनुकंपा नाही आहे. त्या क्षात्र धर्मासाठी तू तुझ्या मुलाचा बळी देण्यास तयार आहेस, जणू काही मी तुझा मुलगा नाहीच आहे. कोणती आई अशी वागेल? मी तुझा एकुलता एक पुत्र आहे याचा तुला विसर पडलेला आहे. तुला तुझ्या मुलाच्या हिताची पर्वाच नाही आहे. तू जगाचं काय कल्याण करणार? तू फक्त स्वतःच्या अस्मितेचाच विचार करत आहेस. ते ऐकल्यावर त्याची माता त्याला चांगलं सुनावते. पुण्य आणि हितासाठी सगळ्या शहाण्या गोष्टी केल्या जातात. त्या पुण्य आणि हिताचा विचार करूनच मी तुला हे सांगते. त्यात तुझ्याबद्दल प्रेम नसण्याचा विषय होतच नाही. त्या पुण्याच्या संरक्षणासाठी आणि त्यातून जे हित साध्य होणार आहे ते पाहता तू लढण्यास तयार होणं हेच श्रेयस्कर आहे. तुझं सामर्थ्य दाखवण्याची हीच तर वेळ आहे. जर आत्ता तू लढला नाहीस तर तू असं काही करण्यास जाणार आहेस की त्याची मला लाज वाटेल. ज्या कुप्रसिद्धीने तुझी इज्जत चव्हाट्यावर येणार आहे त्याचा विचार तुला करावाच लागेल. आणि मी तुला जे सांगते ते माझं कर्तव्य आहे. जो मार्ग ज्ञानी लोकांनी खोटा ठरवला आहे तो तू स्वीकारू इच्छित आहेस, त्याचं मला जास्त वाईट वाटतं आहे. तू मूर्खांच्या मार्गाने जात आहेस, ज्या मार्गाने शहाणे क्षत्रिय कधीही जात नाहीत. अज्ञानात आसरा शोधण्याचा प्रयत्न बरेच प्राणी करत असतात, तरी तू मात्र ते करू नयेस असं सांगावंसं वाटतं. तसं केलंस तर तू मला अधिक प्रिय होशील. जर तू पुण्य आणि हिताचा मार्ग अनुसरून प्रयत्न केलेस तर देवसुद्धा तुला मदत करतील. चांगलं वळण असलेली मुलं असण्यात सुख असतं आईबापांचं. नालायक, भाडखाऊ, रड्या मुलांचा अभिमान शहाणे मातापिता कधी बाळगतच नाहीत. जे सतत खोट्या गोष्टीत रमतात ते अखेरीस दुःखी होतात. ब्रह्माने क्षत्रिय उत्पन्न केले ते लढण्यासाठी, लढाया जिंकण्यासाठी. मग तो जिंको अगर न जिंको, मरो अगर न मरो, ते महत्त्वाचं नसतं. त्याने त्याचं कर्तव्य केलं म्हणून तो इंद्राच्या ठिकाणी जातो. शत्रूंचा पराजय करण्यात जे सुख क्षत्रियाला मिळतं ते स्वर्गात सुद्धा मिळत नाही. सुडाने पेटून जोपर्यंत तो क्षत्रिय आपल्या शत्रूचा पराजय करत नाही तोवर त्याच्या मनाला शांतीच नसते. जो सुज्ञ आहे तो त्यापेक्षा काही कमी स्वीकारायला तयारही नसतो. जो ते स्वीकारतो तो नालायक ठरतो.
तो नालायक नंतर गंगा जशी समुद्रात गेल्याने नाहीशी होते तसा तो नाहीसा होतो. ते मातेचं बोलणं ऐकून तिचा मुलगा संजय तिला म्हणतो, आई, तुझ्या मुलाला असं काही शिकवू नकोस. त्याला दयाळूपणा शिकव, क्षमा करायला शिकव, शत्रूवर प्रेम करायला शिकव. त्याच्या बाजूला असलेली ती माता त्याला सांगते, तुझं हे बोलणं ऐकून माझे कान धन्य झालेत बघ. तू तुझ्या शत्रूला हरवल्यानंतर पाहिजे तर दया दाखव, क्षमा कर, प्रेम दाखव, पण ते त्याला हरवल्यानंतर, त्याआधी नाही. माझी इच्छा आहे की तू त्या सिंधवांचा पराजय करून विजयाचा मुकुट घालून माझ्या पुढे यावाच. मार खाल्लेला क्षत्रिय काय क्षमा करणार, दया काय दाखवणार आणि प्रेम तरी काय करणार रे. त्यानंतर तो मुलगा तिला म्हणतो, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यावर आई त्याला म्हणते, अपयश येईलच अशा रीतीने नकारात्मकरित्या विचार करण्याचं सोडून दे. जे काम करायचं आहे ते त्याने केलंच पाहिजे. चिडून आणि मूर्खपणाने कोणतंही कार्य केलं तर त्याच्यात चुका होतात. यश येईलच असं जरी नसलं तरी प्रयत्न करत राहणं हेच तर क्षत्रियाचं कार्य असतं. यश येईल किंवा नाही अशा रीतीने विचार करणारा काहीच करू शकणार नाही. प्रयत्नात देखील 2 गोष्टी असतात. एक तर यश किंवा यश न मिळणं. ज्याने आधीच ठरवलेलं आहे की त्याला यश मिळणारच नाही, तो काहीच करत नाही. सतत प्रयत्न करत राहावं असं समजलं जातं. हा केवळ क्षत्रियांपुरता मर्यादित नाही आहे नियम. तो वैश्यांना आणि शूद्रांना सुद्धाच लागू होतो आणि त्यालाच प्रयत्नवाद असं म्हणतात. त्यालाच पुरुषार्थ असं सुद्धा म्हणलं जातं. पुढे त्याची आई त्याला म्हणते की त्याला ती काय सांगू इच्छिते समजलं असावं. ती त्याला आज्ञा करते, तेवढं बौद्धिक झाल्यानंतर उठ आणि प्रतिकाराला सुरुवात कर. तुझ्या शत्रूंचं शत्रू कोण ते शोध, त्यांना एकत्र कर आणि प्रतिहल्ला कर. तुझ्या दोस्तांना थोडंसं जास्त धन दे, म्हणजे ते तुझ्यावर खुश होतील. त्यांचं उत्तम सहाय्य तुला प्राप्त होईल. त्यांना इतर प्रकारची सुद्धा मदत कर. तू शक्तिमान झाला आहेस हे समजल्यावर तुझे शत्रू सावध होईल. साम दाम दंड हे 3 मार्ग शत्रूला नमवण्यासाठी वापरायचेच असतात. सामोपचाराने काम केल्यामुळे तुझी संपत्ती वाढेल. त्यामुळे तुझे मित्र तुझ्या अधिक जवळ येतील. जर तू असंपन्न झालास तर तुझे मित्र तुझ्यापासून दूरच जातील. ते तुझाच तिरस्कार करायला लागतील आणि तसं झालं तर तुला तुझं राज्य परत मिळवणं जास्त अवघड होईल. त्याला त्याच्या शत्रूंशी सांभाळून जगावंच लागेल. इथेच आपण 135वा भाग संपवणार आहोत. भाग 136. माता बोलते, जरी राजावर संकट कोसळलं तरी तो कधीही विश्वासघात करणार नाही. राजा हरतो आहे ते पाहून त्याची जनता, त्याचे कारभारी, त्याचं सैन्य अस्वस्थ होत असतं. ते त्याच्यापासून दूर जाण्याचा संभवही असतो. ज्यांचा अपमान राजाने केला होता ते उत्तेजित होत असतात आणि त्यांच्याकडून राजाला धोका संभवत असतो. त्याचे खरे मित्र त्याला मदत करू शकत नसल्यामुळे जरी दुःखी झाले तरी ते संधी शोधत असतात की ते त्याला मारू कसे शकतील. तुला पुष्कळ मित्र आहेत ज्यांची तू खातरदारी केलेली आहेस. ते तुला मदत करण्यासाठी तयारच असतात. तशा मित्रांना दुःखवू नकोस रागाच्या किंवा निराशेच्या भरात, नाहीतर ते सुद्धा तुला सोडून जातील. मी हे सगळं बोलते ना ते तुझा जोर वाढावा ह्यासाठीच बोलते आहे. मी जे जे सांगितलेलं आहे ते तुला समजलं असेल असं मी समजून बोलते आहे. अरे संजया, माझ्या मुला, मोठ्या तयारीने तू सज्ज हो रे. तुला माहीत नाही अशी भरपूर संपत्ती आपल्याकडे आहे. त्याची फक्त माहिती मलाच आहे. ती सगळी मी तुला देणार आहे. तुझ्याकडे चांगले मित्रसुद्धा आहेत. ह्यापुढे रणभूमीतून माघार घेऊ नकोस. त्या मित्रांच्या मदतीने तू यश मिळवू शकशील. कुंती पुढे सांगत असते. संजय त्याच्या बोलण्याने उत्तेजित झाला आहे. ताबडतोब तो उठला आहे. जरी तो हुशार तितका नव्हता तरी तो त्याच्या वारसांचं दुःख आणि राज्य वाचवण्यासाठी तयार झाला. कुंती सांगते, ते त्या आई मुलांचं संभाषण होत असताना ती गुपचूपपणे त्यांचं संभाषण ऐकत होती. तिचा मुलगा म्हणतो, तुझं बोलणं अमृतासारखं आहे मला. कुंती पुढे सांगते, आईच्या उपदेशामुळे प्रभावित झालेला तो राजपुत्र त्याच्या शत्रूवर तुटून पडतो.
ती सांगते, जेव्हा एखादा राजा अशा परिस्थितीत असतो तेव्हा त्याला ही कथा त्याच्या हितचिंतकांनी सांगितली पाहिजे, त्यामुळे त्याचा जोर वाढेल. या कथेचं नाव आहे जय. ती सगळ्यांनी ऐकलीच पाहिजे. ती कथा ऐकून त्याच्यात पृथ्वी जिंकण्याची शक्ती प्राप्त होईल. ही कथा ऐकणारी बाई शूरवीर पुरुषाला जन्म देईल, ज्याचं तेज आणि हिंमत थोर आहे. असे पुत्र ती जन्माला घालेल. खरे क्षत्रिय तिच्या पोटी जन्म घेतील, जे तपस्या, वैराग्य अशा उत्तम गुणांनी पूर्ण असतील. दुर्जनांचा तो नाश करील. युद्धात कधीही माघार न घेणारा असेल, जशी माझी मुलं आहेत. इथेच आपण 136वा भाग संपवणार आहोत. भाग 137. कुंती पुढे सांगते, अरे कृष्णा, तू अर्जुनाला सांग, जेव्हा तो जन्मला तेव्हा त्याची आई प्रसवण्याच्या बिछाण्यावर विश्रांती घेत असताना तिला आकाशवाणी ऐकू आली होती. त्यावेळी मी एका आश्रमात राहत होते. माझ्या भोवती बऱ्याच स्त्रिया जमलेल्या होत्या. तो आवाज बोलतोय की, अहो कुंती, तुझा पुत्र इंद्राच्या बरोबरीचा आहे. तो पुढे युद्धात सगळ्या कौरवांचा नाश करणार आहे. त्याला तुझा दुसरा मुलगा भीम मदत करणार आहे. तो सगळी पृथ्वी पादाक्रांत करील आणि त्याची ख्याती स्वर्गाला पोचेल. तो त्याच्या भावंडांबरोबर 3 मोठे यज्ञ करणार आहे. तो त्याच्या बापाची राजसत्ता त्यांच्याकडून काढून घेईल. तो अत्युच्च समृद्धीला पोचेल. विभस तू किती धीरोदत्त आहे ते तू जाणतोसच कृष्णा. जर त्यात काही तथ्य असेल तर तो आवाज खरा होईल. तुम्ही दोघेही ते साध्य करणार आहात असं मला वाटतंय. कुंती पुढे सांगते, तिचा त्या आवाजावर विश्वास आहे. तो खोटा असूच शकत नाही. चांगुलपणा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि त्यामुळे सगळे प्राणी सुखाने जगत आहेत. ते धनंजयाला तू सांग. कुंती सांगते की तू वृकोदराला माझा निरोप दे. त्याला सांग, मी म्हणते की खरा क्षत्रिय शत्रूला पाहून घाबरत नाही, उलट त्याला उत्साह येतो लढण्यासाठी. अरे कृष्णा, तुला माहीत आहे त्याचं मन कसं आहे ते. तो त्याच्या शत्रूचा नाश केल्याशिवाय थांबतच नाही. अरे माधवा, तू माझ्या द्रौपदीला सांग, जी गुणी आहे. तिला सांग, माझे सगळे आशीर्वाद तिच्यासाठीच आहेत. ज्या पद्धतीने ती माझ्या मुलांचा सांभाळ करते आहे ते विलक्षण कौतुकास्पद आहे. तू माद्रीच्या जोड्यांना सांग की मी त्यांचं क्षात्रतेज ओळखत आहे. तुमच्या समक्ष पांचालीचा अपमान झाला आहेच, त्याचं उकटं काढल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका. तिचा अपमान करणाऱ्याला क्षमाच नाही. मला त्यांच्या राज्य जाण्याचं दुःख कमी आहे. मला जास्त संताप होतो तो त्या अपमानाचा. त्याचे द्यूतातील हार मला विशेष त्रास देत नाही, पण द्रौपदीचा अपमान करणाऱ्यांचा नाश हा झालाच पाहिजे आणि तेच मी त्यांच्याकडून अपेक्षित केलेलं आहे. माझी सून क्षत्रिय गुणांचीच आहे. तिच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सगळे पांडव करणार असं मी समजते. जे ती सांगेल ते मी सांगितलं आहे असं समजून तिच्या इच्छा पूर्ण करा. त्या साऱ्या जगाला हरवणाऱ्या वीरांची धर्मपत्नी कोणी भर सभेत खेचून आणील ते कसं सहन केलं जाईल. ते सगळं आठवत राहा म्हणजेच तुमचा जोर वाढत जाईल आणि तुम्ही सगळे पांडव त्या नीच कौरवांचा नाश कराल. पुढे ती म्हणते, ती सगळ्या तिच्या नातवंडांची आणि इतर सुनांची सुद्धा आठवण करत असते. ते त्यांना सांगा. त्यांना सांग की मी सुरक्षित आहे. विदुर भाऊ माझी उत्तम काळजी घेत आहे. अरे कृष्णा, शेवटी तुला सांगते, तू माझ्या मुलांचं संरक्षण कर रे. वैशंपायन पुढे सांगतात, कृष्ण कुंतीला नमस्कार करतो आणि तिला एक प्रदक्षिणा घालतो. तिच्या घरातून तो बाहेर पडतो. त्याच्याबरोबर तिथे आलेले भीष्म आणि इतर कुरूंना तो रजा देतो, परंतु कर्णाला मात्र तो त्याच्या रथात घेतो. कुरु नगरीतून ते निघतात. त्याच्याबरोबर सत्यकी असतो. कृष्ण निघून गेल्यावर ते सगळे एकत्र जमून जे घडलं त्याच्यावर चर्चा करू लागतात. कृष्णाने जे दिव्य दर्शन त्या सभेला दिले त्याची खूप चर्चा होत राहते. बहुतेक जण मान्य करतात की दुर्योधनाच्या मूर्खपणामुळे बहुतेक क्षत्रिय मारले जाणार आहेत. ते दोघे कृष्ण आणि कर्ण रथात बऱ्याच गोष्टींवर बोलत असतात प्रवासात. त्यानंतर तो कर्णाला त्याच्या ठिकाणी सोडतो आणि दारुकाला सांगतो की रथाचा वेग वाढव. तो रथ
वादळाच्या वेगाने युधिष्ठिराकडे उपप्लव्याकडे जाऊ लागतो. इथेच आपण 137वा भाग संपवणार आहोत. भाग 138. वैशंपायन पुढे सांगतात की कुंती जे कृष्णाला सांगत होती ते सगळे भीष्म आणि द्रोण ऐकत असतात. ते दुर्योधनाला म्हणतात, कुंतीचे ते कठोर वचन तू ऐकलं नाहीस जे कुंती कृष्णाला सांगत होती. तिच्या सुनेचा अपमान तिला जिव्हारी लागलेला होता. तिला राज्यात रसच नाही आहे, पण त्या अपमानासाठी तिच्या मुलांनी युद्ध करून सगळ्या कौरवांचा निःपात करावा असं ती सांगत होती. ते त्याला सांगतात. त्या अपमानासाठी तिची मुलं आणि त्यांच्याबरोबर जनार्दनसुद्धा युद्ध करणार आहेत असं दिसतंय. त्यांचा हिस्सा हा मुद्दा त्यांच्या आईला विशेष महत्त्वाचा वाटत नाही. अर्जुन त्याच्या अद्ययावत शस्त्रसामुग्रीने लढणार आहे, जी कर्णाच्या आयुधांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी आहेत. भीम त्याच्या निश्चयाचा तर पक्काच आहे. त्यांचं गांडीव आणि 2 न संपणारे भाते, अर्जुनाचा रथ, त्यावरील ध्वज ज्याच्यात चमत्कारिक सिद्धी लपलेल्या आहेत. त्याशिवाय ते दोघे माद्रीचे, ज्यांच्या क्षात्रतेच्या पुढे कोणीही उभं राहू शकत नाही. त्यात त्यांना वासुदेवाचं बळ आहे. अशा तयारीत असलेला युधिष्ठिर तुम्हाला माफ करणार नाही. हे सगळं आपण स्वतःच्या नजरेने पाहत आहात. तुम्हाला जिंकण्याची सुतराम देखील शक्यता नाही आहे. विराटाच्या वेळी अर्जुनाने एका हाताने तुम्हा सगळ्यांना हरवून लज्जास्पदरित्या परत पाठवलेलं होतं. त्याचा इतक्या लवकर तुम्हाला विसर पडला आहे का? त्याशिवाय कित्येक राक्षस आणि असुर त्यांनी डोळवलेले आहे ते आठव. गंधर्वांनी तुम्हाला पकडलं होतं, ते पांडवांनी सोडलं हे विसरलास का? म्हणून तू आणि तुझे बंधू पांडवांशी समझोता करतील तर ते श्रेयस्कर आहे. युधिष्ठिर तुझा मोठा भाऊ आहे हे सत्य तू नाकारू शकतच नाहीस. तो तुमच्याशी प्रेमाने वागत आलेला आहे. तुझ्या सगळ्या पापांच्याकडे तो दुर्लक्ष करून तुम्हाला क्षमा करेल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. त्याच्या चांगुलपणाचा तुम्ही फायदा करून घ्यावा. तुझ्या तोंडावरील आठ्या काढून तू आणि तुझे दोस्त जर त्यांना मैत्रीपूर्वक मिठी मारतील तर ते सगळ्यांच्याच भल्याचं होईल. माद्रीची 2 मुलं तुझ्या आज्ञांचं पालन करतील असं ते होतील. कितीतरी चांगलं जे असेल सगळ्यांसाठीच तसं झालं तर दर्शहाच्या घराण्यातील ते राजे आनंदाश्रू ढाळतील. गर्व सोडून दे, हट्ट सोडून दे. तसं तू नाही केलंस तर जो नरसंहार होईल त्याची तुलना या आधी झालेल्या कोणत्याही युद्धाशी करता येणार नाही. सगळे तारे तुमच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षत्रियांचा विनाश होणं संभवत आहे. तसं समझोत्याचं तू मान्य केलंस तर सगळे राजे मोठ्या खुशीने त्यांच्या राज्यात निघून जातील. आकाशात अनेक अशुभ संकेत होत आहेत. कोल्हे ओरडत आहेत. आकाशात गिधाडं घिरट्या मारत आहेत. गाढवं खिंकाळत आहेत. अशनी मोठ्या प्रमाणावर खाली येत आहेत. तू बऱ्या बोलाने तुझ्या आईच्या आज्ञेचं पालन करावंस आणि हा वाद मिटवावा. तू जर नाहीच ऐकणार तर आम्ही जे दृष्टांत पाहत आहोत ते मात्र खरे होतील. आणि इथेच आपण 138वा भाग संपवणार आहोत. भाग 139. वैशंपायन पुढे सांगतायत. ते ऐकल्यानंतर दुर्योधनाच्या कपाळावर आठ्या उमटतात. त्याचा चेहरा पडतो. तो काही प्रत्युत्तर देतच नाही. ती त्याची मुद्रा पाहून भीष्म आणि द्रोण एकमेकांकडे पाहत त्याला सांगतात, ते कितीतरी दुःखदायक असलं जर आम्हाला आमच्या प्रिय नातवांविरुद्ध, शिष्यांविरुद्ध आमची शस्त्र उचलावी लागली तर. क्षत्रिय अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलतो, परंतु इथे नेमकं त्याविरुद्ध होणार आहे. आम्हाला अन्यायासाठी आमची शस्त्र न्यायासाठी लढणाऱ्यांच्या विरुद्ध उचलावी लागतील, जे अधर्माचं कार्य होईल. द्रोण पुढे म्हणतायत, मला धनंजय माझ्या पोटच्या पोरापेक्षाही, अश्वत्थाम्यापेक्षाही जास्त जवळत आहे. त्याच्या गुणांचं मला फार कौतुक आहे. तरी क्षत्रिय कर्तव्य असं सांगतात की ज्या राजाकडे तो काम करतो त्याचं संरक्षण करणं त्याचं कार्य असतं. त्या नियमाने मला पांडवांच्या विरुद्ध उभं राहावं लागेल असं दिसतंय. अशा क्षत्रिय कार्याचा मी तिरस्कार करतो जे अन्याय करायला लावतं एखाद्याला.
मी ज्याला धनुर्विद्या शिकवली त्याच्यासमोर मला उभं राहावं लागत आहे, हे माझं मोठं दुर्भाग्य आहे. आणि हे त्याच्यासाठी मला करावं लागणार आहे, जो पापी आहे, जो देव मानत नाही, जो चांगुलपणा मानत नाही, जो माणुसकी विसरलेला आहे, जो यज्ञ करत नाही, जो दान करत नाही, ज्याच्या प्रत्येक कामात द्वेष, क्रोध आणि लोभ याशिवाय दुसरं काही नाही, अशा एका नालायक राजासाठी मला लढावं लागणार आहे. तू कितीही वाईट वागत असलास तरी ते पंडूंचे तुला सांभाळून घेण्याचाच प्रयत्न करत असताना दिसत आहेत. तुला सगळे तुझे वडीलधारे परोपरीने सांगत असताना तू तुझा हट्ट सोडत नाही आहेस. हे सगळ्या क्षत्रिय कुळासाठी दुर्दैवजनक असंच आहे. तुझं हित कशात आहे हे तू समजून घेण्यास तयारच नाही आहेस. त्याला काय करावं ते समजत नाही आहे. तू समजतोस तुझ्याकडे मोठा फौजफाटा आहे, त्यांच्या मदतीने तू पांडवांचा उच्छाद करू शकशील, परंतु गोष्टी तितक्या सहज सोप्या नाही आहेत. युधिष्ठिराची मालमत्ता त्याने टाकून दिलेल्या झग्यासारखी तुला मिळाली आहे. काहीही हिंमत न दाखवता केवळ चोरी केल्यासारखी ती ताब्यात आलेली आहे आणि त्यामुळे तू समजतोस की तू त्याचा मालक झालेला आहेस. अटींचं पालन न करता ती ताब्यात ठेवली आहेस म्हणून ती चोरी ठरते. तू त्या राज्याचा अधिकृत मालक म्हणून घेऊ शकत नाहीस, ते तुलाही माहिती आहे. क्षत्रियाला मालमत्ता जिंकावी लागते तरच ती त्याची समजली जाते, हे तू लक्षातच घेत नाही आहेस. ते पांडव जंगलात बसलेले आहेत, ब्राह्मणांमध्ये बसलेले आहेत, त्यांना कोणाचा आधार नाही असं तू समजतोस. वस्तुस्थिती मात्र तशी नाही आहे, हे तू लक्षात घेतच नाही आहेस. पांडवांना कुबेर हवी तेवढी संपत्ती देऊ शकतो, त्यामुळे त्यांना त्यात हरवणं तुला अजिबात शक्य होणार नाही आहे. पांडवांचे देवांशी संबंध उत्तम आहेत. कित्येक राक्षससुद्धा त्यांना मानतात. ह्या गोष्टी तू लक्षातच घेत नाही आहेस. उच्च दर्जाच्या ब्राह्मणांचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत. आम्ही दोघांनी पांडवांच्या भल्यासाठी पूजाही केलेल्या आहेत, ब्राह्मणांना दानं केली आहेत. त्याशिवाय आमचा काळ संपत आलेला आहे. तू आमच्या बळावर विसंबून असशील तर ती तुझी मोठी चूक ठरणार आहे. तू जर युद्ध करू इच्छित असशील तर तुझं सुख, आनंद सगळ्यांचाच तुला कायमचा त्याग करावा लागणार आहे, कारण तू त्यांना जिंकू शकणार नाही आहेस. ज्यांच्याबरोबर जनार्दन आहे त्यांना कोणीही जिंकू शकत नाही हे माहिती असताना तू असा आग्रह करतोयस, म्हणजेच तुझा नाश निश्चित होणार आहे. अजूनही आम्ही सांगतो की तू युद्धाचा विचार टाकून दे. अजूनही वेळ आहे. समेट करण्यात मुत्सद्देगिरीची चमक आहे, जे सुद्धा क्षत्रियांचं लक्षण असतं. केवळ लढणं म्हणजे क्षत्रियत्व नाही आहे. पांडवांच्या बाजूनी तपोसामर्थ्यपणाला लावणारे ज्ञानी आहेत, त्यांच्यापुढे तू कसा टिकणार? ते दोघेही पुन्हा त्या दुर्योधनाला सांगतात, आम्ही अखेरचं सांगतो जे तुझ्या भल्याचं आहे. दुर्योधना, तू युद्धाचा विचार मनातून काढून टाक. त्यातच तुझ्या मुलांचं, नातवांचं आणि सगळ्या राज्याचं हित आहे. तेच आपला भाग 41 आपण संपवतो आहे. त्याचप्रमाणे भगवत यान पर्वही इथेच आपलं संपलेलं आहे.